लालबागच्या राजाचा खरंच आशीर्वाद आहे, म्हणून आज त्याचं या स्वप्न पूर्ण झालं. पाण्याला पेल बघा, पाण्याचा करंट बघा किती आहे. आणि हा जर करंट त्याला या करंटमध्ये तो सापडला तर हा डायरेक्ट इथून गुलाबाला जाऊ शकतो. हाय, जय शिवराय, नमस्कार. कशा सर्व. माझं नाव राजदीप भरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मोरा जेट्टीवरती आहोत आणि रात्रीचे 3 वाजलेत आणि आता आम्ही निघलो अटल सेतूच्या दिशेला आणि तिथून आपण गेटवे ऑफ इंडियाचा प्रवास. माझ्यासोबत आहे जयश आणि तो आज एक या थंडीमध्ये तुम्ही बघितलात जॅकेट वगैरे सर्व घालून आहे मी आणि तो अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडियाचा 17 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण करणाऱ्या असल्या थंडीमध्ये. तुला थंडी वगैरे लागते का नाही? थोडी थंडी लागते. थोडी थंडी लागते आणि पाणी अजून थंड असणार आहे. तर काय सांगशील, म्हणजे स्विमिंगकडे कशी ओढ लागली तुझी? ओढ लागली म्हणजे छोटा असल्यापासून मी स्विमिंग करताना बघतोय पोरांना, म्हणजे इकडनं संतोष सरांचे इव्हेंट बघतोय. एक दिवस मी कॉन्टॅक्ट काढला त्यांचा, मला पण हे करायचं आहे. माझ्या आतापर्यंत प्रॅक्टिस नाही आहे इतकी, तरी पण मला जिद्दीने हे करायचं आहे. माझा एक ड्रीम होता, त्याच्यामुळे आज मी या स्टेजवर आलो आहे आणि मला हे पूर्ण करायचं आहे. छोटा होतो तेव्हाच विचार केला होता, तेव्हा मी शिकलो 2 महिन्यात स्विमिंग. नंतरला मी तयार झालो याच्यासाठी. म्हणजे कधीपासून हा छंद लागलाय तुला स्विमिंगचा? मी 8 वर्षाचा होतो तेव्हापासून मला छंद लागला. आणि याच्या पूर्वी कधी ओपन सी मध्ये असं स्विम केलेलं आहे? नाही केलं आहे. आणि प्रॅक्टिस संतोष सरांसोबतच केली आहे, संतोष दादासोबत केली आहे. ओके, तुला आपल्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा मित्रा. जयश त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. चला, आपला प्रवास सुरू होणार आहे आता. 3 वाजलेत आणि संतोष दादा वगैरे सर्वांना भेटवतो. सर्वजण फॅमिली आलेले आहेत आपले आणि तो कुलाब्याचा आहे. कुलाब्याचा आहे. ओके, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. सर्व आपली टीम मोरा जेटीवर निघालोय. 3 वाजून गेलेले आहेत आणि सर्व जयशचे फॅमिली त्याला सपोर्ट करण्यासाठी, त्याला साथ देण्यासाठी आलेले आहे. जय शिवराय, जय एकविरा. हे बघा सर्वजण आहेत, दादा, मित्र, परिवार सर्व. सर, थंडी कशी आहे? चला, भरपूर थंडी. राज, जय शिवराय. जय शिवराय मंडळी सर्वांना. जय शिवराय दादा. जय शिवराय. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आज आपण इथे उपस्थित आहोत सर्व. जश रामदास अपराध ह्याचा जो आज अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हा 17 किलोमीटरचा सागरी अंतर आहे, तो त्यांनी यशस्वीरित्या पार करावा. आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तसेच त्याचे आई वडील, त्याचे कुटुंब इथे त्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. हा त्या उपक्रम त्याने लवकरात लवकर पूर्ण करावा अशा त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडनं शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. वर्षापासून तुझं स्वप्न होतं ना, आज आलाय काय? आता व्यवस्थित एका रिदम मध्ये तू स्विम कर, समजलं ना? हो. तुझी ब्रिदिंग या बाजूला आहे. हो. तू बोटीच्या या बाजूला. हो हो, समजलं ना? फिर पाठी पूर्ण स्वप्न तुझं पूर्ण करायचं. व्यवस्थित एका रिदम मध्ये स्विम कर. हो, ठीक आहे. आपल्याकडे भरपूर टाइम, परफेक्ट फ्लो वाटते, आरामात स्विम कर. ठीक आहे. आपल्याला फक्त मिडल ग्राउंड पासून ताकद लागेल त्या पद्धतीने. काल भैरवनाथ महाराज की जय. माऊलीचा गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
मित्रांनो बरोबर 4:36ला जशनी स्विम सुरू केलेला आहे, आपला प्रवास सुरू केलेला आहे. भरपूर थंडीसुद्धा आहे आणि या थंडीमध्ये तो स्विम करत आहे. चलो. जश जश ए जश हे बघा, जर तुम्ही इव्हेंटला येत आहे तर तुम्हाला नाश्त्याची चहाची वगैरे कसलीच कमी नसणार आहे आणि ते पण स्पेशल संतोषाच्या आजचा चहा आपल्याला इकडे प्यायला भेटते. आणि बघा सर्व आपली टीम इकडे बघ, ताई राज पण आहे आणि इकडे सर्व परिवार, इकडे आपले सर आणि इकडे बालू दादा. त्याच्या चेहऱ्यावरती आपण जास्त उशीर फ्लॅश नाही मारू शकत कारण का तो ड्राईव्ह करतोय. आणि इकडे आपले स्विमर जश. मित्रांनो बघा, आपण 4:30 वाजता प्रवास सुरू केला होता आणि आता मिडल ग्राउंडजवळ आलो आहे आणि आता 6:30 वाजलेत, म्हणजे एकूण आपण 2 तासात हा प्रवास पूर्ण केलेला आहे. आता इथनं मेन आपला प्रवास असणार आहे 700 मीटरचा. मिडल ग्राउंड ते गेटवे ऑफ इंडिया 700 ते 1 किलोमीटरचा प्रवास आहे. बघूया आता किती मिनिटांमध्ये हा पूर्ण प्रवास करतोय तो 17 किलोमीटरचा. आता आपल्यासमोर जश आहे, मम्मी पप्पा आहेत. मम्मी नाव काय आपला? शालिनी रामदास अपराध. आई, आपण प्रवास सुरू केला 4:30 वाजता, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात का त्याचा लहानपणीपासूनचा तो स्वप्न होता, तो आता काहीच मिनिटात तो पूर्ण करणार आहे. त्याच्याबद्दल काय सांगा? खूप अभिमान वाटतोय मला, खरंच खूप अभिमान वाटतोय. म्हणजे त्याचा स्वप्न तो पूर्ण होताना बघून मला खूप आज आनंद होतोय. ओके. आणि म्हणजे लहानपणीपासून हा स्वप्न त्याचा कसा होता? तो जेव्हा पण शाळेतनं यायचा, जेव्हापासून तो हुशार झाला म्हणजे अक्कल आली, तेव्हापासून बॅग टाकली की डायरेक्ट दर्यात उडी मारायचा. खूप भीती वाटायची मला तेव्हा, पण आज जेव्हा मी त्याच्या एकदा ऑफिसमध्ये गेले आणि त्याच्याबद्दल ऐकलं, खूप अभिमान वाटलं मला. की जेव्हा त्या लोकांनी विचारलं ट्रेनिंग कुठे दिलात तुम्ही, तर मी सांगितलं कुठेही नाही दिलं, तो स्वतःहूनच त्याचं त्यांनी केलं आहे. त्याला खूप छंद आहे ते. तर आज त्याला इतका अभिमान वाटतोय मला बघून की आपल्या शब्दात नाही सांगू शकत मी. सांगू शकत. आणि आता पप्पा आपल्या समोर आहे, काय सांगाल त्याच्या या स्वप्नाबद्दल? आज पूर्ण होते तो काहीच मिनिटांमध्ये होती की मी हे करणार आणि मी करून दाखवणार आणि ते आता तो उतरला, ते त्याचं स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. ओके. आणि मला वाटतं तुम्ही त्याची लालबागच्या राजाची व्हिडिओ बघितलीत? हां बघितली. तो बोटीतून उडी मारत त्याने लालबागच्या राजाला भेटायला जातो. खूप ते त्याला इतकं त्याला म्हणजे लाईक केलं आहे आणि खूप सर्व म्हणजे त्याच्या मुले मला ओळखतात आज की जजची मम्मी चालली आहे. तेव्हा खूप अभिमान वाटतो. जी नाही माणसं ओळखीची ती पण मुलं विचारतात की जजच्या मम्मी आहात ना तुम्ही. खूप अभिमान वाटलं तेव्हा मला. लालबागच्या राजाचा खरंच आशीर्वाद आहे म्हणून आज त्याचा या स्वप्न पूर्ण झाला. बरोबर. खरंच. आणि माझ्या गावच्या कालभैरवच्या कृपेने खूप मोठा आज माझा पण स्वप्न त्याच्याबरोबर पूर्ण झाला. ओके. त्याला पुढं जातानाच बघायचं आहे आम्हाला. ओके ओके नक्की. आणि तुमचा सर्वांचा पण खूप खूप ही की आम्हाला इतकं ही केलात तुम्ही. ओके. तुम्हाला अभिमान वाटतोय आम्हाला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. असं त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहा. धन्यवाद.
ची मोठी ताई आणि छोटी ताई म्हणजे तो तिसरा तुमचा भाऊ. तिसरा भाऊ म्हणजे आपल्याच फॅमिलीसारखा तो आहे. म्हणजे त्याला पण 2 मोठ्या बहिणी आणि तो सर्वात लहान. ओके, तर काय सांगाल भावाचा लहानपणीपासूनचा जो स्वप्न बघितला होता तो आज पूर्ण होणार आहे झाला. तर मोठी ताई म्हणून काय सांगशील? जेव्हा तो म्हणाला का असं तो सागरामध्ये पावणार आहे किंवा इव्हेंट करणार आहे तर तेव्हा तुझ्या सर्वात पहिले तू मनात भीती आली होती की हा भीती आली होती. हा, पण आता त्याला बघून भीती ती गेली. खूप आनंद होतोय मला ओके. की आणि त्याचं स्वप्न पूर्ण झाला. ओके, आणि ही लहान ताई आहे ना जेव्हापासून पावतोय तेव्हापासून ती हसतच आहे. या हसऱ्या चेहऱ्याच्या पाठचा राज काय मला सांग? खूप आनंद झालाय. हा, आनंद झालाय. आता पूर्ण होणार आहे त्याचं स्वप्न ना? हो, ओके. त्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ताई नाव काय तुझं? कोणीकर आमदार सप्रात. ताई तनुजा संदेश गोरिवले. ओके ताई, धन्यवाद ताई. सर्व त्यांची फॅमिली अशी हसमुखच आहे. आता पण चेहऱ्यावरती त्यांचे स्माईलच बघा. सर्वांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला स्माईलच दिसेल. बघा, पाण्याला पेल असल्यामुळे जयसला संतोषाने सांगितलं आहे की 10 मिनटं फक्त फास्ट ये कर. 10 मिनिटाचं त्याची कसोटी आहे, तुम्हाला माहितीच आहे. मिडल ग्राउंड पासून ती कसोटी असतेच. बघा चालू आहे प्रवास. पाण्याचा करंट बघू शकता तुम्ही. थोडा सर्व एवढी घाई करायला सांगतात कारण का पाण्याला पेल बघा, पाण्याचा करंट बघा किती आहे. आणि हा जर करंट त्याला या करंटमध्ये तो सापडला तर हा डायरेक्ट इथून गुलाबाला जाऊ शकतो. सो हे बघा, हा कसोटीचा भाग आहे. एवढाच 100 ते 200 मीटरचा प्रवास खूप कठीण जात असतो एका स्विमरला.
नमस्कार सर्वांना, प्रथम जय शिवराय. आज आपण सकाळपासून हा कार्यक्रम पाहत आलो आहे. जश रामदास अपराध हा आज 17 किलोमीटरचा जो अंतर आहे अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हा यशस्वीरित्या त्यांनी पार केलेला आहे. तर त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत, तर त्याचा ऑफिशियल टायमिंग ते डिक्लेअर करतील. सर प्लीज. हां, जस्ट याचे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे हार्दिक अभिनंदन. आणि त्याने हे 17 किलोमीटरचं अंतर 2 तास 34 मिनटं आणि 56 सेकंदामध्ये पूर्ण केले. तसंच ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे ट्रॉफी जयेश पाटील हे नॅशनल प्लेयर आहेत ते देतील. मेडल साई पाटील हे इंटरनॅशनल प्लेयर आहेत विंड सर्फिंग. आणि सर्टिफिकेट राज पाटील हे सुद्धा इंटरनॅशनल प्लेयर आहेत. तसेच ओपन वॉटर सी स्विमिंग आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून जश याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असे कार्यक्रम त्याने सातत्याने करत राहो हे सर्वांच्या शुभेच्छा. आणि सकाळपासून आलेले त्यांचे आई वडील आणि त्यांचे कुटुंबीय नातेवाईक ह्यांनीसुद्धा सकाळपासून खूप मेहनत घेतलेली आहे, तर त्यांचेही मनापासून शुभेच्छा सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. फायनली तू तुझा स्वप्न पुरा केलेला आहेस आणि आता आई वडील तुझ्या सोबत आहेत. काय सांगशील, कसं वाटतं? मला शब्द नाहीत बोलायला आता. तरी मला खूप छान वाटतं. आज माझं स्वप्न पूर्ण झालेलं. मी छोटापणापासून मी हा स्वप्न बघितलेला ते मी 2.5 तासामध्ये पूर्ण केलं आहे. मला खूप छान वाटतं आहे आज. माझ्याकडे गोल्डन ट्रॉफी आहे, गोल्ड मेडल आहे. आज मला खूप छान वाटतं. अभिनंदन. माझ्या मम्मीच्या मी डोळ्यात बघू शकतो किती आनंद आहे. आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. काय पुढचा प्लॅन आहेस? पुढचा प्लॅन म्हणजे आता मी 17 किलोमीटर केला. मी आणखी प्रॅक्टिस करून आणखी म्हणजे 30 किलोमीटर 35 किलोमीटर करायचा ट्राय करेन. ओके, त्यासाठी तुला शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू दादा. मग खूप मस्त पावलास. ओके, थँक्यू सो मच दादा. हे बघा, सर्व मित्र परिवार त्याला चेअरअप करण्यासाठी आला होता. आम्ही जसची मेहनत तर खूपच बघितली आहे. खूप अगोदरपासून तो समुद्रात उतरायचा. आम्ही त्याला ओरडायचो, पण काय चाललं आहे बोलो, किती काळा होणार का नाही, माझं स्वप्न पूर्ण करायचं बोलो, मी पोहणार. आणि आज त्याने आम्हाला दाखवून दिलं. आणि आमचा सप्तशृंगार भजन मंडळाचा झेंडा त्यांनी वरचवला पूर्ण वरती. ओके, मी आमच्या इकडच्या अध्यक्ष यांचा खूप आभार मानतो. मी सर्व पोरांनी घेऊन आले. खूप छान वाटलं मला सर्वांना बघून. थँक्यू सो मच सर्वांसाठी. आणि बघा, सर्वजण आहेत, सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि ते सर्व जशला सपोर्ट करण्यासाठी आले होते. अशी साथ सर्वही द्या त्याच्यासोबत. आणि आता पुढचा अजून प्रवास, आता तर पहिली पायरी आहे, अजून पुढचा प्रवास सुरू आहे. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याचे जुने कामावरचे ना मित्र, आता ज्याचे ते काम करतो तिकडचे मित्र आम्ही. हां, तर त्याचा जस्टचं खरंच परफॉर्मन्स चांगला. पहिला आमच्याकडे तो HK कामाला होता. सो त्याचं जे पोहण्याबद्दलचं जिद्द त्याने आम्हाला तेव्हा जस्ट खूप त्याच्या स्टोऱ्या सांगायची की समुद्रात जायचं आहे ना ऑल. सो मग आम्ही आमच्या इथे स्विमिंग डिपार्टमेंट तिकडे बोलणी करून त्याला तिकडे स्विमिंगमध्ये लावलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचा इंटरेस्ट दाखवलं की किती ह्याच्यामध्ये तो किती फास्ट लॅप कवर करू शकतो अँड ऑल. आणि आज त्यांनी ते करून दाखवलं. 2.5 तासामध्ये त्यांनी एवढा मोठा 13 किलोमीटरचा पल्ला 17 किलोमीटरचा पल्ला त्यांनी 2.5 तासात पार केला आहे. तो आम्हाला खूप गर्व आहे की हा आमचा बॉम्बे जिमखान्याचा एक एम्प्लॉय म्हणून त्यांनी एवढ्या चांगल्या ह्याच्यामध्ये टाईम लॅपमध्ये कव्हर केलं. दादा नाव काय आपला? माझं प्रथमेश आचरेकर, मी मेंटेनन्स इंजिनियर आहे बॉम्बे जिमखान्याला. ओके, आणि दादा तुझं? सिद्धेश खरात. काय मी सांगशील इंटिरियर मित्र? डिझायनर आहे. मित्राबद्दल काय सांगशील? नाही बस एक नंबर काम केलं आहे त्यांनी. प्राऊड फील होतं आम्हाला त्याच्यावर. थँक्यू सर. ओके, थँक्यू.
तर चला मित्रांनो, जस्टचा अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडियाचा प्रवास पूर्ण झालेला आहे. 17 किलोमीटरचा प्रवास त्याने आज पूर्ण केलेला आहे. लहानपणीपासूनचा त्याचा स्वप्न होता की असंच कुठला तरी सागरी प्रवास किंवा इव्हेंट त्यांनी पूर्ण करावा, तर त्यांनी इव्हेंट पूर्ण केलेला आहे. तर त्याला सर्व कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका. वयाच्या 22व्या वर्षी हा त्यांनी प्रवास पूर्ण केलेला आहे. ही पोरं धाडस करतात, एवढा मोठ्या मोठ्या लाटांशी खेळतात. तुम्ही बघताय थोडी चुकी, थोडी स्पीड कमी झाली काय लाटांचा मारा किंवा करंट तुम्हाला कुठं घेऊन जाऊ शकतो. तर त्या लाटांना न घाबरता धाडसी पराक्रम करून ते हा सर्व इव्हेंट पूर्ण करत असतात. तर त्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की शुभेच्छा देत जा, थोड्या वेळ काढत जा. तर जस्टला आपल्याकडून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तर करूया ब्लॉग इथंच एंड. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.